हरी-भरी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी पनीर घेतलेलं आहे, बटाटा, दही, फ्लावर, मटार, गाजर, टोमॅटो, आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, खडा मसाला आणि नेहमीच्या वापरातले मसाले. अर्धा किलो कांदे उभे चिरून घेतलेले, पुदिना आणि कोथिंबीर इथे लागणार आहे. कांदा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. नंतर आपल्याला पनीर तळून घ्यायचं. सगळ्या भाज्या एकत्र करायच्या. दही घालायचं आहे. आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट मी इथे बनवून घेतलेली ती घालायची. 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, जिरी पूड यामध्ये घालायची आहे. मिक्स मसाला यामध्ये घालायचा. तळलेला कांदा घालायचा आहे. मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित कोटिंग करून मॅरिनेट करायला भाज्या ठेवायच्या. इकडे आपल्याला भात शिजवून घेण्यासाठी बासमती अर्धा किलो तांदूळ इथे धुवून घेतलेला आहे. पाण्यामध्ये खडा मसाला, तेल आणि लिंबू पिळून उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत 2 पळ्या तेल घातलेले आहे. खडा मसाला, टोमॅटो, तळलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे. मॅरिनेट करायला ठेवलेल्या भाज्या घालून चांगल्या परतून घ्यायच्या. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं वाफेवरती भाज्या इथे शिजवून घ्यायच्या. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे. 70 ते 80% एवढा आपल्याला तांदूळ इथे शिजवून घ्यायचा आहे. शिजवल्याच्या नंतर झाऱ्याने आपल्याला येळून घ्यायचं आहे आणि शिजत घातलेल्या भाज्यांवरती इथे लेअर लावून घ्यायचे. वरून तळलेला कांदा घालायचा आहे. हराभरा हिरवा कलर घालायचा आहे. येल्लो कलर घाला, त्यानंतर केसरी कलर घाला आणि हे सगळे फूड कलर मी दुधामध्ये मिक्स करून घातलेले. तळलेला कांदा घालून लेअर लावून घ्या. वरून 2 चमचे तूप घाला. झाकण लावून वरून एक कापड्याने चांगलं झाकून 10 मिनिटं वाफेवरती बिर्याणी चांगली शिजवून घ्या. नंतर तव्यावरती ठेवा म्हणजे व्यवस्थित मोकळी सुटसुटीत अशी ती शिजली जाईल. बघू शकता.